सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपाच्या दिशेने। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा गौप्यस्फोट। पार्थ पवार यांना गुंतवण्यात सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आमदार दळवी यांचा पुनरुच्चार। नगराध्यक्ष, नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। बंडोबांना थंड करण्याचं पक्षश्रेष्ठींसमोर आव्हान। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई। जवळपास 5000 सरकारी कर्मचारी या योजनेचे लाभार्थी। हुतात्मा स्मृती दिन निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन। तर रात्री 11 वाजता उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र निर्मितीकरता आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांना केलं अभिवादन। पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात सर्वात मोठ्या घोटाळ्याची लोकशाही मराठीनं केली पोलखोल। आरोग्य विभागात तब्बल 100 कोटींच्या वर हा घोटाळा झाल्याचा भाजप नेत्याचा दावा। बारामतीत नगर परिषदेच्या प्रचाराचा नारळ आज वाढवणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगावात प्रचार सभा। अमित ठाकरेंनी परवानगी न घेता नेरूळच्या उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अखेर आज होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन। मुंबईत थंडीसोबत हवा प्रदूषणामध्येही वाढ। प्रदूषणकारी बांधकाम रोखण्याकरता आता प्रत्येक वॉर्डात भरारी पथक, पालिकेचा निर्णय। वायू प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या वरळीतील 4 विकासकांना पालिका प्रशासनाने कामं थांबवण्याची बजावली नोटीस। कचरा संकलन भ्रष्टाचार प्रकरणात आयुक्तांसोबत बैठक घेणार। कचरा गाड्यांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर चौकशी होणार। लोकशाहीच्या बातमीनंतर आशिष शेलारांचं आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।